आणि इथे सर्व जे उभे आहेत तेही देव आहेत आणि आपण तर शक्तीचं स्वरूप आहे. जो जीव या मृत्यू लोकामध्ये आहेत त्यामध्ये प्रत्येकामध्ये देव आहे. कारण त्याच्यात देव नसेल तर तो जिवंत राहू शकत नाही. तो झाड असो काही असो, परंतु हे जे देव आहेत ते काही नित्य आहेत, काहीच नाही मिथ्यिक आहेत. परंतु मी जो देव पाहिला तो देव कसा आहे? देखीला माय देवाचा देव, देखीला माय देवाचा देव, माये देवांचा देव. आता देवांचा देव आहे म्हणून काही ठिकाणी म्हणतात देवो के देव महादेव. देवाची व्याख्या काय? ज्ञानेश्वरीमध्ये देवाची व्याख्या सांगितली आहे. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान भक्ती वैराग्य हे साही गुणवर्य वस्ती जेथे प्रलय स्थिती लय हे साधण्याचं कार्य ज्याच्यामध्ये आहे त्याला देव म्हणतात. त्या देवाला मी पाहिलं म्हणजे कोणाला पाहिलं? विठ्ठलाला पाहिलं, पांडुरंगाला पाहिलं. आता विठ्ठल या शब्दाची जर फोड करायची झाली तर आता तर वैज्ञानिक सांगू लागले विठ्ठल विठ्ठल बोला, हार्ट अटॅक येत नाही म्हणतात. म्हणून तर वारकरी मला वाटतं 100 वर्ष जगतात आणि वाजीमध्ये चालतात नाही का? ते आम्हाला पुढे जायचं. ज्याच्या मुखामध्ये विठ्ठल आहे मृत्यू तर प्रत्येकाला येणार, त्याबद्दल तर वाटत नाही. विठ्ठल या शब्दाची फोड केली. वी म्हणजे वीद, ठ म्हणजे शून्यान, ल म्हणजे लहाती, शून्यान लहाती इति गृहती विठ्ठला. म्हणजे हे सारं जगत ज्याच्यापासून बनलेलं आहे, सर्व विश्व ज्याच्यापासून बनलेलं आहे ते नाम म्हणजे विठ्ठल आहे. तो देवांचा देव मी पाहिला. आणि श्री गणपती बाप्पाही त्याचं गायन करतात. आपण प्रमाण घेतलेला की गणेश शारदा करीत गायन आदी देव गणेश श्रेष्ठ श्रेष्ठ. ज्याच्या मुखामध्ये विठ्ठलाचं नाव आहे त्या ठिकाणी त्या मुखातून सर्व देवतांची नाव आहेत. देखीला माये देवांचा देव फिटला. कारण काही देव बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये संदेह निर्माण होतो. संदेहाची त्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये याल त्यावेळेला गाठ सुटतील. तुम्ही एकविरेला जा, शिर्डीला जा, कुठेही जा, तुमच्या गाठी व्यक्त होती. कारण तिथे गेल्यानंतर आपल्याला जे पाहिजे ते मिळतच नाही, ते आपण घेतच नाही. शेवटी रडावं लागतं. बाबा देतोय, आशीर्वाद देतोय, बाबा बसलेले आहे. बाबाची भक्ती केली, पैसा अफाट पैसा मिळेल. 2 नंबरचा धंदा करत असाल तर आणखी तुमची प्रगती होईल. परंतु नंतर अवस्था अवघड आहे.
साधनेनं तुम्ही औषध द्याल, भगवत व्हाल, परंतु शेवटी काय होतं हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. भगवत वगैरे देवाचा संचार अंगामध्ये घेतल्यानंतर वाईट कृत्य करू. देखिला माये देवांचा देव, त्या देवाला पाहिल्यानंतर काय मिळालं? फिटला संदेह. संदेह आपल्या मनामध्ये किती संदेह आहे की असं होईल का, मुलगा शिकेल का, नंतर आम्हाला मुलं आपल्याला पाळणार आहेत का, मुलं आपला सांभाळ करणार आहेत का? अहो सांभाळतो आपल्याला जो, त्याला आपण विसरलोय. पोषितो जनाशी एकला, देवाला आपण विसरलो नाही. आपलं वाटतं माझा मुलगा माझं पालन पोषण करणार आहे, कारण हा संदेह आहे, संदेहाच्या फिरल्या गाठी. म्हणून ज्ञानोबायांनी सरळ सांगितलं, देखिला देवांचा देव, फिटला संदेह निमाली. नाहीचं झालं. काय नाहीचं झालं? दुजेपण. आता ह्या दुजेपणाला काय म्हटलेलं आहे? द्वैत. दुःखाला जे कारण आहे, ते द्वैत. म्हणजे मी, माझी गाडी गेली मला दुःख झालं, माझं सीट पडलं मला दुःख झालं, माझी सत्ता पालिकेमध्ये बसणार नाही मला दुःख आहे. का दुःख आहे? कारण मी कशासाठी केलं होतं? माझ्यासाठी केलं होतं, जनतेसाठी केलं होतं का? लक्ष देऊ नाही का? दुःखाला कारण मी आहे. आणि महावैष्णव माऊली सांगतात, तुम्हाला सुखी जर व्हायचं असेल तर एका ओबीचं चिंतन करा की आणि तुझे जवळ घडे तव संसार भय जोडे, हे देवे आपलोनी तोंडे भुडती दे. देवाने प्रत्यक्ष, भगवंताने प्रत्यक्ष अर्जुनाला सांगितलं. आणि तेच ज्ञान महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात की आणि तुझे जवळ ठीक आहे. म्हणजे मी, तू, तुझं, माझं, हे जो माझं कीर्तन, तुझं कीर्तन, तुझी सत्ता, माझी सत्ता, कशाला ह्याचं प्रवचन ठेवता? नाही का, माझा माणूस आहे ना, माझे शिष्य आहेत ना. कारण या शिष्यांनी काय केलं? आम्हाला महाराज लोकांना अहंकाराने फुगवलेलं आहे. बरोबर की नाही? गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा? गुरु निवृत्तीनाथांसारखा असावा आणि शिष्य माझ्या ज्ञानोबायांसारखा असावा. कारण देव विषय अवघड आणि गहन. परंतु त्या गणपती बाप्पामध्ये आमच्या तुकोबारांना कोण दिसले? पांडुरंग दिसले. चिंतामणी देवा गणपतीचे आणा करावया भोजे. हो, जो गणपती आहे, जो गणपतीचा उपासक आहे, त्या भक्ताला गणपती दिसत नाही, परंतु माझ्या तुकोबारायांना गणपतीमध्ये बाप्पाही दिसले आणि विठ्ठल दिसले. ही भक्तीची शक्ती आहे. विठ्ठल देवाचं रूप कसं आणि कसं वर्णन करावं? मूर्तीपूजा. देवाचं स्वरूप कुणाला माहिती आहे का? देवाचा चेहरा माहिती आहे का? विष्णू भगवंत कसे आहेत? ग्रंथामध्ये त्याचं वर्णन केलंय. शांत सुनील वर्णाचा भगवंत आहे. सुनील काय पूजाला म्हणतात, त्या रंगाचा भगवंत. शब्दांमध्ये ते लिहिलं आहे. डोळे बंद केल्यानंतर ते स्वरूप आपल्या समोर येतं. मग काही ते रेखा केला, त्या पद्धतीने भगवंताचं स्वरूप केलं. आता का पुरीला भगवंताचं स्वरूप आहे ना, तो कोणी केलं? सांगितलं दरवाजा उघडू नको, उघडला अर्धेच राहिले. देव चराचरामध्ये आहे, प्रत्येकामध्ये आपला देव आहे, परंतु आपण देवाला जागृत करत नाही. जागृतेश्वर म्हणतो नाही का, या देहामध्ये जागृतेश्वरी आहे आणि दैतेश्वरी आहे, देवही आहे आणि दानवही आहे, षडविकारी आहे आणि चांगले विचारी आहे. का जे मनात आली की
जे देखिले गोडीची ठाया सोके अनुभव सुखाचे कौतुके दाविते. या मनाला चांगल्या गोष्टी दाखवा, मग तो मनोमार्ग गेला तेथे चिमुकला. या मनाला जर आपण वेळ लावलं, अभंगाचं वेळ लावलं, म्हणजे आता काही लोकांना लहान मुलांना वेळ लागलेला आहे. लहान मुलांबरोबर मोठीने गाणं काही एखाद्या टीव्हीवर आलं, लोण्याचा गोळा. आता कीर्तनामध्ये लोण्याचा गोळा, पिंगळा महाद्वारी, थोडं गायचं नाचायचं, बस तुम्हाला या हसायचं, गायचं, निघून जायचं. मग तुम्ही घेऊन जायचं काय, लक्ष देऊ नये का? कीर्तन हे अंतर्मुख करणार आहे. कीर्तनाने आपला उद्धार झाला पाहिजे. कीर्तनाने फक्त 2 तास सुख घेण्यापेक्षा कीर्तनाने आपल्याला आनंद प्राप्त. आनंद वेगळा आणि सुख वेगळा. सुख दुःख देणार आहे, आणि एकदा का आनंद झाला की माणूस भगवंताच्या जवळ जातो. म्हणून महावैष्णव ज्ञानोबराय सांगतात, कोणी सांगते 33 कोटी देव आहे, कोणी सांगत पंचदेवता. अति शंकराचार्यांनी पंचदेवतांची स्थापना केली, खूप मोठं योगदान आहे. आणि आता मध्ये प्रयागराज मध्ये शंकराचार्यांची काहीतरी ते चाललेलं आहे, दर्शनाला जाऊ दिलं नाही, दरवर्षी काही ना काही चाललं. देव आहे कुठं? त्या देवाचं यथार्थ वर्णन महावैष्णव ज्ञानोबराय शेवटच्या चरणात करतात. अनंत रूपे अनंत देखील Thank you.
अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी भगवंताचे अनंत रूप आहे, परंतु ती ओळखण्यासाठी सद्गुरू आपल्याला काहीतरी खूण सांगतात लक्षात ठेवा. परंतु त्या कीर्तनाच्या माध्यमातून मला देव ओळखता आला. बघा त्या रुक्मिणी मातेलाही देव ओळखता आला नाही. टाकण्यामध्ये अभंग आहे, लाजले गे माय अहो जो रुक्मिणी मातेला कळू शकत नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं हा तुमचा धनी आहे, कारण त्यांच्या हृदयावर काय आहे, समुद्रात